तर शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज तुम्ही बघू शकता हा आपण आलेला कपाशीच्या प्लॉटला. या ठिकाणी कपाशीच्या प्लॉटला सद्यस्थिती म्हणजे ऑक्टोबर, आता शेवटचा आठवडा झाला ऑक्टोबरचा. या ठिकाणी कपाशीला भरपूर बोंड लागलेले आहेत. कापूस पण काही वेचून झालेला आहे, काही बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे कपाशीचं फळदळ घ्यावं की नाही घ्यावं. कारण की या स्थितीला काय होते, बोंडअळीचा प्रादुर्भाव पण वाढून जातो मित्रांनो. आता बोंडअळी जरी दिसत नसली तरी एक एक दोन दोन या पाकळीमध्ये एक एक दोन दोन एका बोंडामध्ये एक एक दोन दोन बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसतोच. मग तो रोखण्यासाठी आपल्याला एक दोन फवारणी घेणे गरजेचे आहे. बोंडअळी म्हणजे त्यामध्ये आपण पेक्टोनोफोरा गॉसिपोला नावाची जे गुलाबी बोंडअळीचं नाव असते ते आपण या ठिकाणी घेतो. गॅस पॉयझन वापरणं किंवा चांगल्या प्रकारचं एक कीटकनाशक वापरणं असा आपण या ठिकाणी वापर करतो. परंतु हे वापरल्यानंतर शाश्वती नाही मित्रांनो की आपल्याला समोर फळदळ चांगलं येईल आणि हा माल सुद्धा चांगला निघेल हे सुद्धा गॅरंटी नाही. कारण की ऑक्टोबर शेवटला आहे, नोव्हेंबर लागणार आहे, थंडी चालू होणार आहे. अशामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव थोडा वाढून जातो. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, हा माल पूर्ण काढून घेण्यासाठी हे मी जे सांगत आहे हे कुठेही पण रिकमेंडेड नाही आहे. परंतु जे शेतकऱ्यांचे प्रयोग असतात किंवा त्यांनी जे वापरलेलं आहे ते कपाशी हे बोंड फुटण्यासाठी जे वापरतात ते पॅराकॉट, जे की 24.5% या फॉर्ममध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळते. त्यांचा काही शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे. त्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये ते काय करतात, याचा फवारणी करून हे पूर्ण पूर्ण कपाशीचे पानं गळून जातात, पानं वाहून जातात आणि कापूस चांगला निघायला सुरुवात होऊन जाते. तर अशा प्रकारे ते शेतकरी आपल्याला हे कापूस काढतात आणि शक्यतोवर कापसाचे फळदळ घेणे हे टाळावे मित्रांनो. हे कपाशी पूर्ण नष्ट करून रब्बी पिकांचं नियोजन करण्याचा प्रयत्न करावा. आणि आणि अशा प्रकारची माहिती तुम्हाला आणखी हवी असल्यास आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कोणतंही भाजीपाला असो किंवा फळ पीक असो, कोणतंही पीक असो याची नाव लिहून आणि तुमच्या ज्या समस्या असेल त्याचं नियोजन लिहून आम्हाला टाका. आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.